बाईक इथे कटन स्थापन रेडी आहे डिलिव्हरीसाठी इकडे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन तोरा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज काही राईडचा प्लॅन नाही आहे. आजचा दिवस खास आहे कारण आज आपण घेणार आहोत नवीन बाईकची डिलिव्हरी. तर ती बाईक कोणती आहे, तिचा रंग काय काय डिटेल्स सगळ्या मी तुम्हाला शेअर करतो. आपण आता फटाफट निघूया आणि ऑन द वेज बोलूया. सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंगला बाईकवर बाहेर पडायचं ना, एक वेगळंच सुख आहे. मला क्लायमेट इतकं छान मिळतं, काय बोलू. आत्ता थोडंसं फॉग दिसतं आहे, तुम्हाला जर कॅमेऱ्यामध्ये जस्टिस होत असेल माहीत नाही, पण हलकं हलकं फॉग आहे. मागच्या 2 दिवस झाले थोडासा पाऊस झाला, कंटिन्युअस पाऊस नाही, त्याच्यामुळे गरमी पण वाढते, पण थोडा गारवा पण जाणवतो. फ्रायडे आहे, तर त्यामुळे आपलं वर्किंग डे आहे आणि म्हणून आपण आता भांडूपला चाललो आहे. भांडूपला जाऊन आपण आपलं 9:30ला लॉग इन करेन. आज ऑफिसला नाही जातो आहे, वर्क फ्रॉम होमच घेतलं कारण की बाईकची डिलिव्हरी पण घ्यायची होती, त्याच्यामुळे मग बेटर म्हणून वर्क फ्रॉम होमच घेतला. आणि आपलं बाईकचं शोरूम पण भांडूप वेस्टलाच आहे, म्हणून आपण आपलं भांडूपच्या घरी चाललो आहे. तर आधी प्लॅन असाच होता की सॅटर्डेला डिलिव्हरी घेऊ, सॅटर्डेला मॉर्निंगला. पण सीन असा झाला आहे की डिलिव्हरी घेतल्यानंतर भाईला बाईक घेऊन कराडला जायचं आहे. तो म्हणजे आपली बाईक ही आता कराडलाच असेल नंतर, त्याच्यामुळे मग सॅटर्डे डिलिव्हरी घेतली की 1 डेमध्ये नेक्स्ट डे लगेच कराडला बाईक घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं, कारण की बाईक डिलिव्हरीनंतर तिला काही ॲक्सेसरीज वगैरे इन्स्टॉलेशन करायचे असतील तर थोडं टाईम हवा आणि थोडी बाईक टेस्ट राईड पण करून बघितली पाहिजे. इन केस जर काही इश्यूज असेल तर आपल्याला लगेच मग शोरूमला कॉन्टॅक्ट करता येईल. तसं बाईकचं रजिस्ट्रेशनचं कन्फर्मेशन आलेलं आहे आपल्याकडे आणि नंबर चॉईस नंबर होता, त्याच्यामुळे नंबरची रिसिप्ट ऑलरेडी सबमिट केलेली. फक्त नंबर प्लेट RTOमधून जी येणार होती ती ते RE बोललेत की आज येईल, पण खूप सो जर डिलिव्हरीपर्यंत जर आले तर नंबर प्लेट लावूनच बाईक मिळेल, नाहीतर नंबर प्लेटसाठी आपल्याला परत नेक्स्ट डेला उद्या शोरूमला व्हिजिट करावं लागेल. तसं मी मगाशी बोललो होतो, जी नवीन बाईक आपण घेणार आहे तर टायटलमध्ये तर तुम्हाला नाव दिसेलच, त्याच्यामुळे सस्पेन्स ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. तर आपण आज घेतो डिलिव्हरी रॉयल एनफिल्डची हिमालयन 452ची. ॲक्च्युली ही फर्स्ट ॲडव्हेंचर बाईक असेल आमच्या फॅमिलीमधली. याआधी ऑलमोस्ट मी आणि भाई म्हणजे माझा मोठा भाऊ, भाईने खूप बाईक्स यूज केल्या, होंडा असो, बजाज असो, इवन रॉयल एनफिल्डचे पण कस्टमर्स आहोत आम्ही. आमच्याकडे 2015ची क्लासिक 350 होती, काही वर्ष यूज केली आम्ही, नंतर ती सेल आउट करून टाकली. आता सध्या भाई जी यूज करतो ती बर्गमॅन 125 स्कूटीवरच पूर्ण राईड्स करतो. इवन स्कूटीवरूनच आणि हम्पी राईडसुद्धा केली आहे. आता खूप टाईम नंतर एक मोठी बाईक म्हणजे अप्पर सेगमेंटची बाईक घेतो आहे. की आता काय झालं, आता असं वाटतं की म्हणजे आता टुरिंग बाईक असावी, म्हणजे लॉंग राईड्स करायला एक कम्फर्टेबल टुरिंग बाईक असेल ना तर ती चांगलीच आहे. स्कूटीवर इतकं सेफ पण नाही आहे आणि आपण सगळे लोकेशन्सवर स्कूटीने जाऊ शकत नाही. बाईकची बुकिंग करून ऑलमोस्ट आम्हाला 3 महिने होत आले. फेबमध्ये ऑलमोस्ट बुक केलेली होती बाईक
तर बाईकला वेटिंग खूप आहे. म्हणजे इवन आता जरी बुक केली तरी ऑलमोस्ट ते सांगतात 3 ते 4 महिन्याची वेटिंग आहे या बाईकवर. त्याच्यामुळे ती आता 3 महिन्यांनी अवेलेबल झाली आहे. तर बाईकचा कलर कोणता आहे ते तुम्हाला समजेलच, मी व्हिडिओ बघत राहा. कलरचा सस्पेन्स मी जरूरच ठेवेन आता. तर प्लॅन असा केला की बाईकवर जे ॲक्सेसरीज आहेत, आम्ही आरीच्या ज्या शोरूमच्या ज्या ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत शोरूममध्ये, त्या आम्ही काही इन्स्टॉल करून घेत नाहीत. प्लॅन असा आहे की एक्सटर्नल म्हणजे आफ्टर मार्केट ॲक्सेसरीज चेकआउट करू आणि बाहेरूनच इन्स्टॉलेशन करून घेऊ. खूप टाईमपासून एक ॲडव्हेंचर टूरर बाईक घ्यायचा प्लॅन होता बाईचा. आधी म्हणजे हिमालयन लॉन्च होण्याच्या आधी आम्ही KTM 390 ॲडव्हेंचरचा प्लॅन केलेला होता. पण आरीने हिमालयनचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केल्याच्या नंतर जेव्हा टेस्ट राईड घेतली हिमालयनची आणि प्राईस कंपॅरिझन पण केलं तरी कंपॅरेटिव्हली KTM हिमालयन खूप स्वस्त आहे. त्याच्यामुळे आम्ही फायनली हिमालयनवर शिफ्ट झालो. आता आपण ऑलमोस्ट पोचतो भांडुपला. ऐरोली पंपिंगला सध्या आहोत. ऐरोली टोल नाक्याला आहोत, पंपिंग नाही. आता आपण ऑलमोस्ट पोचतोय भांडुपला. सध्या नाहूरला आहोत. तर आता आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू डिलिव्हरीच्या टायमिंगलाच. A few hours later. तर 5 वाजले जातात. ऑफिसचं काम संपवलं आहे आणि निघालो आहे आम्ही. आपली हायनेच आपण घरीच ठेवले आहे आणि आपण घेऊन चाललो ॲक्टिवाला. पोचलो आहे आता आम्ही. निलेशची 200X लास्ट लोणावळा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलीच असेल. शॉटगन इकडे, शॉटगन 650 कोणतरी पाडली वाटतं. हो, गेल्या वेळी पूर्ण स्क्रॅच पडलेत बघ. तिकडे पण पडलेत, पलीकडे पण पडलेत. आज टेस्ट राईड घेऊया याची. शोरूमला पोचलो आहे आपण आता. आपली गाडी डिलिव्हरीसाठी उभी आहे. मला गाडी दाखवत नाही, बिहाइंड द कॅमेरा ठेवले. फायनल जेव्हा कर्टन सर्फ करून तेव्हाच गाडी आपण डिलिव्हरी घेऊ. आता ॲक्सेसरीज वगैरे म्हणून 200 रुपये गेले त्या दिवशी. आपली बाईक इथे कर्टन्स टाकून रेडी आहे डिलिव्हरीसाठी. इकडे डॉक्युमेंटेशन वर्क चालू आहे. बाईक झाले सगळे डॉक्युमेंट कंप्लीट. फिक्सिंग रहेगा ना वो चालू जैसे कि अभी नॉइस के लिए क्या तारीख के हिसाब से जो रहेगा ना सर आपका सर्विसिंग जो रहेगा ना 5 डेज में या तो 500 किलोमीटर ऐसा हो जाएगा. 500 किलोमीटर होने के हाँ बाद यार, दोनों में से कोई एक.
आपली गाडी कटन ऑफ झाले. हा हिमालयनचा पॉपी ब्ल्यू कलर आहे. मोस्ट ऑफ द हॅनल ब्लॅक आणि कॅमेट व्हाईट कलर आपल्याला दिसतो. हा कलर मी तर अजून बघितला नाही करता, तुम्ही बघितला असेल तर कमेंट करा. डेट आहे हा ऑलमोस्ट ग्रे कलर आहे आणि हलकासा ब्ल्यूची शेड आहे, त्याच्यामुळे हिमालयन स्लॉट पॉपी ब्ल्यू म्हणून ओळखला जातो. बाईकचे फीचर एक्सप्लेन करणं चालू आहे. तुम्हाला बॅक आरीची आरी कनेक्ट ॲप आहे अवेलेबल, ती इन्स्टॉलेशन करतात. टेम्पोरमध्ये टाका ना. आता आपला हॅझार्ड इंडिकेटर ऑन आणि की बंद केलं नाही आपल्याला. मी बंद केलं त्याला. बंद केलं. की बंद केलं सारखं ऑन हे आपलं फ्रंट सीट ओपन ॲडजस्टेबल करायचं असेल तुम्हाला पाठी लोनला टाकायचं. आता कमी आहे, आता कमी होतं. तर आपण अशी हाईट पण कमी करू शकतो ना, फीचर ॲडजस्टेबल असेल. कंपनी फिटेड हाईटच ठेवा. तुम्ही हाईट वाढवली कमी असेल त्याच्यामध्ये सस्पेन्शन हायड्रोलिक सस्पेन्शन असतं, एअर सस्पेन्शन असतं. त्याचं जर एअर लीक होऊ लागला तर तुमचं सस्पेन्शन लीक होईल. लीक झाल्यानंतर गाडीच्या सस्पेन्शन कधीच हाईट नाही होत. डबल सस्पेन्शन असेल ना आपली डिलिव्हरी कंप्लीट झाली आहे. गाडी आपली बाहेर काढून रेडी आहे. पेढे पेढे आहेत अजून दुसरे आहे ना. भाई माझा काय संबंध फोटो काढायचा. अरे एवढा मोठा कॅमेरा घेऊन तुझा काय संबंध नाही. कॅमेरा गाडी घरी आलेली आहे, पूजा वगैरे कंप्लीट झालेली आहे. लवकरच आता राईड प्लॅन करू. गाडी आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये दिसेलच. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट राईडला. थँक्स फॉर वॉचिंग.